नो कमेंट्स. चंद्रपुरात सत्ता स्थापनेबाबत काय हालचाली, काँग्रेसचे काय प्रयत्न आहे? सत्ता काँग्रेस स्थापन करेल पूर्ण विश्वासानं सांगतो. पण उभाटा कुठंतरी तिकडे जाऊन आलेली आहे, महापौर मागते आहे, 2.5 वर्ष तरी मिळावं, स्थायी समितीचे अध्यक्ष मिळावं. या सगळ्याच्या तुमचं गणित जुळवणं कसं सुरू आहे? कारण जबाबदारी तुमच्यावर नसली तरी तुम्ही शेवटी पक्षाचे नेते आहात. मी सांगितलं एका शब्दात, काँग्रेसची सत्ता येईल, काँग्रेसचा महापौर होईल. तो कसा होईल, कशा पद्धतीने होईल, येणारं काळ सांगेल. चंद्रपूरचे काही नगरसेवक जोरगेवारांच्या माध्यमातून उभाटाचे काल मुख्यमंत्र्यांना भेटले आणि ते मुख्यमंत्री त्यानंतर जोरगेवारांनी सत्ता स्थापनेचा दावा केला. कोण कोणाला भेटले ते आम्हालाही भेटून गेले नेता म्हणून. त्यामुळं मी त्यावर काही फार बोलण्याची गरज नाही आणि मला चंद्रपूरच्या एकूण सत्ता स्थापनेच्या संदर्भात निकाल लागल्यानंतरच बोलू, आता फालतू बोलून काही उपयोग नाही. भाऊ, नागपुरामध्ये काँग्रेस स्वीकृत सदस्य तिसरा व्हावा यासाठी मुस्लिम लोक लीगला सोबत घेण्याचा प्रयत्न करते. तर काय झालं आहे, तर भाजप घेते तर आम्ही घेतलं तर काय फरक पडतो? भाजपने घेतलं तर स्वच्छ आणि काँग्रेसने घेतलं तर आरोप. त्यामध्ये काय संबंध आला? जर एक कोऑप मेंबरसाठी कोणी मतदान देत असेल किंवा घेतला जात असेल, ते काय सत्ता स्थापनेसाठी घेतला जात नाही. जर अचलपूरमध्ये सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं होतं, आम्ही तर ते करत नाही. त्यामुळे या गोष्टीमध्ये फार काही तथ्य असं मी मानत नाही. विकास गोगावलेने म्हटलं की मी कार्यकर्त्यांसाठी जर अन्याय मी झाला त्याच्यावर बोलत नाही. आणि विकास गोगावले वगैरे कोण आहे मला माहीत नाही, मी पाहिलंही नाही, भेटही झाली नाही. मुंबईची सत्ता स्थापन जी आहे ते पुढे ढकलण्यात येईल. हो, ते आता जुळवाजुळव सुरू आहे, सध्या रस्सीखेच सुरू आहे. आणि या रस्सीखेचमध्ये महापौरावरून तिथेच वाद सुरू आहे. आता सत्ताधाऱ्यामध्ये आहे, आमच्याकडे तर मेजॉरिटीने आमचा वाद दाखवतात. तिथे एवढा मुंबईतला वाद एवढा मोठा आहे की सध्या कोण महापौर व्हावा, कोण उपमहापौर व्हावा याबाबत अजूनही ताळमेळ नाही, अजूनही एकमत नाही. आणि अशा स्थितीमध्ये मुंबईच्या सत्ता स्थापनेसाठी सरकार मुदत वाढवून देत आहे, म्हणजेच अजूनही तिथे अस्वस्थता आहे आणि एकमत नाही, आपसी बेबनाव आहे, आपसात मारामाऱ्या आहेत पदावरून. हे आता सिद्ध झालेलं आहे. आता सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं की काँग्रेसचा एक गट आमच्या संपर्कात आहे. असं काही नाही. सुधीर भाऊचं स्वप्न पुढे आहे मला माहीत नाही. कदाचित सुधीर भाऊंचा बाण हा आता ते काय म्हणतो त्याला बिन तीर का कमान असं कदाचित होऊ शकतं. त्यामुळं त्या सुधीर भाऊच्या बाणामध्ये आता तीरच नाही आहे. त्यामुळे यावर फार काही विश्वास ठेवण्याची गरज नाही. ते बोलले 10 नगरसेवक काँग्रेसचे आमच्या संपर्कात ते भाजपसोबत देऊ इच्छितात. अजिबात नाही. एकही नगरसेवक पुढे जाण्याचा प्रश्न नाही. सगळे माझ्या ताब्यात आहे. जवळपास माझ्याच ताब्यामध्ये 20 नगरसेवक आहेत. तर 10 आले कुठून तिथे? चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये तुमची महत्वाची भूमिका होती. सगळ्या निवडणुकीचं नेतृत्व तुम्ही केलं आणि आता सत्ता स्थापनेसाठी धानोरकर लीड कशी करताय? नो कमेंट्स. त्या दिवशी चन्नी थलाने देखील बैठकीमध्ये म्हटलं की समन्वय साधून सत्ता स्थापन करायची आहे. या क्षणापर्यंत तुम्ही किती विचारले तरी मी त्यावर भाष्य करणार नाही. मी एकच आहे, सत्ता स्थापन झाल्यानंतर मीडियापुढे बोलू. समन्वय कायम आहे का? हो, समन्वय कायम आहे का तुमचं? कसलं समन्वय? सत्ता स्थापनेसाठी 2 नेत्यांमध्ये समन्वय ठेवून सत्ता स्थापन करायचा निर्देश होते पक्षसृष्टीचे, ते समन्वय कायम आहे का? समन्वय आहे. वैयक्तिक दुश्मनी थोडी आहे, प्रॉपर्टीची दुश्मनी थोडी आहे. आम्ही काय एकमेकाचे पैसे चोरले, पैसे खाले तसं थोडी आहे. त्यामुळे याला काय ठीक आहे, हे चालत असतं. पक्षहिताला प्राधान्य दिलं जाईल. पक्षहिताला प्रथम प्राधान्य यापूर्वीच बोललो आहे मी. तुम्ही 20 नगरसेवक म्हणाले, कुठेतरी पहिले 16 होते, 4 आणखी वाढलेले दिसत. सगळेच असं नाही. 20 नगरसेवक आहेत म्हणजे काय, काँग्रेस एकच आहे. त्यामुळे तिकडे असू दे, इकडे असू दे, हा त्याचा अर्थ आहे. महापौर तयार करण्याची जबाबदारी खासदारांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे तुमचा सपोर्ट असेल ना त्यांना? कोणावर सपोर्ट आहे, कोण करेल हे मी बोललो आहे यापूर्वीच. त्यामुळं मेयर झाल्यावरच कळेल आणि महापौर होऊ द्या पहिले. आता आम्हाला काही फाटे फोडायचे नाही आणि कुठेही त्या दुसऱ्या दिशेनं हा विषय न्यायचा नाही. एकनाथ शिंदे म्हटले की लाडक्या बहिणींचे 2100 रुपये योग्य वेळी केले जाईल. योग्य वेळीची कोणती आहे ती? 5 वर्ष संपल्यावर आहे की निवडणूक 3 महिन्यावर असताना आहे? याचंही उत्तर सरकारने दिलं पाहिजे, शिंदे साहेबांनी दिलं पाहिजे. निवडणुका 3 महिन्यानंतर आहे म्हणताना निवडणुकीच्या तोंडावर 21 करणार. किसान शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने सुरू झालेला आहे. नाही, ते एक वादळ जे निघालं आहे, शेतकऱ्यांची फसवणूक झाली. मागच्या वेळेस मोर्चा काढला त्यावेळेस खोटी आश्वासनं दिली. लोकांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं. एवढं निर्दयी सरकार महाराष्ट्रात कधी असू शकत नाही. अशा प्रकारचं एक सरकार आहे, शेतकरी विरोधी सरकार आहे. आणि त्यामुळं आज जे काही प्रश्न तिकडे निर्माण झाले शेतकऱ्यांचे, जमिनीच्या पट्ट्याचा विषय होता, त्या शेतकऱ्यांना
हक्काचे पट्टे मिळाले नाही, त्यांना रोजगारापासून वंचित केलं गेलं आहे, मनरेगा बंद झाली, गरीब मजूर आहे, तर शेतकरी शेतमजुरांचा तो मोर्चा या सरकारला ची पितळ उघडं करणार आहे. शेतकऱ्याप्रती यांची भावना जी आहे ते आता किती म्हणजे द्वेषाची आहे हे सिद्ध करणार आहे. भाऊ, नाशिकमध्ये जो प्रकार घडला, गिरीश महाजन भाषण करत होते, काय सांगा? त्या महिलेनं तक्रार केली गिरीश महाजन यांच्या विरोधात. नाही, यांना बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायला लाजच वाटते. कारण संविधान निर्माण करत असताना सुद्धा बाबासाहेबांनी ते निर्माण करू नये. संविधानाला विरोध करणारी मंडळी आहेत, त्यामुळे यांचा विश्वास कुठे संविधानावर आहे? बाबासाहेबांचं नाव घेणाऱ्यांना लाज वाटत असेल तर या देशात राहण्याचा अधिकार आहे का? जे संविधानाला मानत नाहीत ते देशामध्ये या खुर्चीवर बसण्याचे अधिकारी आहेत का? हा खरा प्रश्न येतो. त्यामुळे त्या महिलांनी या देशाच्या जी घटना, संविधान, जे जगातील सर्वोत्तम असं संविधान बाबासाहेबांनी देशाला दिलं आणि प्रजासत्ताक दिन आजच्या दिवशीचे संविधान जनतेला हाती दिलं, सोपलं. आणि म्हणून हे प्रजेचं सत्ता, प्रजासत्ताक ही प्रजेच्या हातात सत्ता देण्याचं काम लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.